जे खेळ आपण लहानपणी खेळायचो ना, ते खेळ आता पाहिले तरी मन भरतं आणि डायरेक्ट खेळलं तर आणखीनच भारी वाटतं. तर जय बाळमामा पब्लिक, मी आहे प्रतीक्षा आणि तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या मिनी व्लॉगमध्ये. आता आमच्या घरी काय मोठे पोरं नाही, त्याच्यामुळे या लहान लहान पोरांसंगच यांना खेळावं लागतं बाबा. आणि आम्ही डबा डबा एक्सप्रेस खेळत होतो. यातल्या एकावर जरी राज्य आलं आणि ते जास्त पिंग असलं तरी हे खूप चिडायचे. पण ऊन खूप जास्त झालं होतं म्हणून नंतर ठरवलं थोडेसे बैठे खेळ खेळू आणि त्याच्यानंतर आम्ही खेळायला गेलो चांपूल पाणी. आमच्याकडे याला चांपूल पाणीच म्हणतात. तुमच्याकडे याला काही वेगळं नाव आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता या छोट्या मामाच्या पोराला आणि माझ्या छोट्या बहिणीला म्हणजे रिंकूला यांना चांपूल पाणी खेळता येत नाही म्हणून आमच्यावर रुसले होते. कारण आम्ही त्यांना खेळायलाच घेतलेलं नव्हतं. रुसणं राहिलं बाजूला आणि कोण जिंकणार कोण हारणार ह्याचीच वाट आम्ही बघत होतो. त्याच्यात मी आणि आमची छोटा दिदी जिंकली आणि ही ज्ञानेश्वरी ना हारली होती. ती वरती तोंडच करत नव्हती. आणि आज दिवसभर खेळायचं असंच ठरवलं होतं. म्हटल्यानंतर परत ऊन उतरल्यावर लागलो डबा डबा एक्सप्रेस खेळायला. आणि खेळायला सगळी लहान लहान पोरच आहे. तीनदा तीनदा राज्य यांच्यावरच येत होतं म्हणून हे एवढे चिडकी येत होते आणि मला म्हणत होते की तू चिडी खेळते. बाबा काय सांगू, इतकी मज्जा आली. आणि हे लहान आहे यांच्या संग चिडी खेळलं ना, म्हणजे चिडी खेळायला थोडीशी जास्तच मजा येते आणि यांच्या संग खरंच मी चिडी खेळत पण होते. आणि सगळं खेळून झाल्याच्या नंतर आहे ना आम्ही शांत झाडाखाली जाऊन बसलो, कारण आमच्या घरापाशी आहे ना मांजरं धरणारी माणसं आलेली होती आणि आमच्या छोट्या छोट्या पोरांना आम्ही सांगितलं की ही ना पोरं धरणारी माणसं आहेत. सगळे शांत बसले होते आणि त्यांना हे खरंच वाटत होतं. ही मांजरं धरणारी माणसं आली होती त्याच्यामुळे ना आम्ही आमच्या मांजराला तर घरात घालूनच ठेवलं होतं बाबा, कारण यांची खूप मोठी टीम होती. आपल्या मांजराला तर सहज पकडून नेऊ शकतं. एवढा धिंगाणा घालून झाला बाई. आता आपल्याला चारा काढणंच पडेल ना. मग चारा काढून घेतला, जनावरांची सगळी कामं आवरून घेतले आणि आता 4-5 दिवस झाले तसं सगळ्या कामाचा लोड माझ्यावरच येत आहे, कारण माझी मम्मी ना देवाला गेलेली आहे. ती देवावरून आल्याच्या नंतर आहे ना बाई फुल आराम करणार आहे, कारण 4-5 दिवस आहे ना लय जिरलेली आहे. सगळं काम माझ्याकडेच आलंय. आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा.